कमळ 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 कुठे गावात कमळच आहे. काय चौकडी गावात कमळच आहे. एक नंबर आहेत. दिलदार म्हणायचे सहकारी करणारे आहेत गोरगरिबांना. महाराष्ट्रातलेच आहेत ना. काय पाकिस्तानात आले नाहीत त्यामुळे काय प्रश्न नाही. काय म्हणतात एक नंबर कमळ आहे. कमळाचे धंदा नाही गावात. का बरं कमळ का बरं कमळ म्हणजे आमच्या औषध कमळ आहे. फुल नंबरला कुठले राष्ट्रवादीला काँग्रेस नको आहे. फक्त भाजप कैलावर राहिले तर राज्य चालणाऱ्या नातं भरपूर हानी ए मामा फक्त भाजप पाहिजे असं म्हणते मामा. मामा काय म्हणत काय चित्र आहे सध्या गाव कुठलं काय गावात काय चर्चा आहे. भाजपच का सर्व भाजपमय असं वातावरण या ठिकाणी आहे. हे चित्र आहे अपडेट देणं पात्र अपडेट आहे. धन्यवाद. कमळ आहे आणि तिन्ही उमेदवार प्रचंड समाज उपयोगी आहेत. समाजाला पाहिजे ते नेमकं विश्वासानं काम करतात. त्यामुळं त्यांना उद्याच्या 7 तारखेला कमळाचे नाव बटन दाबून आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे आणि पुन्हा विजयी सभा या ठिकाणी पालकमंत्री आणि आमदार समाधान दादा यांना घेऊन या ठिकाणी करणार आहोत. सत्तेत नसताना 1001%. भाजपनं एवढं सगळी कामं केली आता भाजपच म्हणणार ना. आमचे आमदार साहेब समाधान दादा होतोडे. मग राहू दे की कुठे पण राहू दे की पुण्यात राहिले कुठे राहिले तुमच्या अडचणीला इथं गावात असले विषय संपला की. आता असे कोणते मोठे उद्योजक नाहीत सांगा मला त्यांची पुण्यात घरं नाहीत, मुंबईत नाहीत, सोलापुरात नाहीत. ऍट ए टाइम उद्योजक आहेत म्हणल्यानंतर ते त्यांचा उद्योग बिझनेस सांभाळून जर राजकारण करत असतील ते पुण्यात राहत असतील तर तुम्हाला दुखणं असं कारण काय. तरी कोणताच राजकारणात येत नसतो आणि जो स्वतःला गरीब म्हणतोय तो पण श्रीमंतच आहे असं म्हणावं लागेल. आणि जर मग श्रीमंत हनुमान शेठला म्हणत असतील तर हनुमान शेठ पण गरीबच आहेत म्हणावं लागेल. अगदी सर्वसामान्य तळागाळात गेलेला माणूस आहे तो व्यक्ती आहे. कसं काय म्हणू शकताय गरीब विरोध काय सहानुभूती घ्यायचा प्रकार आहे का. तुम्हीच वर्षानुवर्षे तो स्थानिकला राहून राजकारण करताय. त्यांना पण वाटलं कुठेतरी लोकांची सेवा करावी तर तुम्ही गरीब श्रीमंत ही लॉजिक लावताय का. काय उपयोगच नाही. ते सांगा की आम्ही ही चांगली कामं करणार आहे लोकांना निवडून द्या. हा आम्हाला निवडून द्या. आमच्या हातने ही चांगली कामं झालीत. अजून आम्ही सामाजिक कामं एवढी केलेत. आम्ही राजकारण कमी पण समाजकारण जास्त केलेलं आहे. त्यातून हे आमचे स्पष्टपणे उदाहरण आहे समोर असं दाखवून द्या की. विचाराने आता ठीक आहे 2 पैसे जरी उद्योगधंद्या माध्यमातून कमवले असले तरी येऊन लोकांसाठी खरंचलेत. हॉस्पिटल असेल, शालेय असेल, कोणतं स्पर्धा असतील, ह्या मंदिरांच्या वर्गणी असतील, यात्रा असतील, जयंती असतील, ह्या सर्वांसाठी त्यांनी आतापर्यंत भरभरून दिलेला आहे. 100% हनुमान शेठ दुधाळ. विरोधकाला काय नाही. विरोधक फक्त लीड मोजायची. आता फक्त लीड मोजायची. तुम्ही काय नाव अभिराठोड काय म्हणतात संपर्काला काढलोय त्याच्या नावावर त्यांच्या नावानं या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. काय नाव म्हणजे आपलं अभि राठोड यांनी आपल्या पालघरमध्ये शो करतातून हनुमंत यांच्या नावाचं संपर्क कार्यक्रम शो करतात. काय असं एवढं प्रेम कसं काय कारण कुठल्या समाजाला कुठल्या गोष्टीला घेतात पुन्हा पुढे पाकळी जाते. आपल्या समाजासाठी कुठल्या गोष्टीला कमी नाही सहकार्य केलं. होय कसा माणूस आहे. एक नंबर रॉयल माणूस आहे. रॉयल माणूस तालुक्यातून नाही कोण. नमस्कार मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको सध्या जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेला आहे. या ठिकाणी रणसंग्राम रंगलेला आहे. एकंदरीत सर्व उमेदवार या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करून प्रचार जोरदार चालू आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण की विविध पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी थोड्या वेळात पालकमंत्र्यांची सभा होणार आहे. तर या ठिकाणी विविध गावातून नागरिक आले त्यांचे संवाद साधण्याप्रयत्न. मामा नमस्ते. नमस्कार. कुठल्या गावातून आलाय. बोऱ्यामधून मरोडीमध्ये आले. बोराला काय चर्चा आहे. कमळ 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 कुठे गावात कमळच आहे. काय चौकडी गावात कमळच आहे. चौकड गावात कमळाचा आहे असं. काय कुठलं गाव. सिद्धनकेरे समाधान दादाचं काम एक नंबर आहे. दुधाळ कामाचे माणसं आहेत.
प्रशांत मालकाच्या माध्यमातून काम चांगलं करते ते. तालुक्याचा विकास हा कमळापासूनच होऊ शकतो. इतर लोक छत्तेपंजी करते ते, उगा 40 धोंडा दोड्डा नाला असलं बोलत जाते ते, त्याच्यामुळे त्यांचा काय उपयोग होत नाही. हा माणूस आता सध्या कामाला चालू केलाय. दक्षिण देवडी आंधळगाव भागामध्ये काम चालू झालंय. आता या 24 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवणारा आमदार आहे आणि कमळ ही ह्या गावाला सुजलाम सुफलाम करू शकतं ही कडल्या लोकांना पूर्ण माहित झालंय. कमळ हे या ठिकाणी सर्व गावाचा किंवा या भागाचा विकास करेल अशा पद्धतीने सांगितलं. सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीने सांगितलं. काय मामा नमस्ते, कुठलं गाव? नाही बोला, नाही बोला, न्यूज मराठीला बोला. काय गाव कुठलं? मरोडे. मरोडे. काय म्हणते मरोडे जनता? तालुका मंगळवेढा. जनता काय म्हणते? कमळा बरोबर आहे. कमळा बरोबर आहे. का बरं कमळा बरोबर? आता विकास तेवढा केला आमदार साहेब. केंद्र शासनामध्ये आपलं भाजप सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपलं सरकार आहे. विकास होईल. विकास विकास चालू आहे सध्या आता. विजय होईल का? हो, 100% विजय होणार. चारही गटामध्ये आमची 4 जिल्हा परिषद गटाची उमेदवार संगीता हनुमान आणि खाली श्रीकांत पाटील गणारा हे 2 उमेदवार आहेत आमचे. तिकडे उलजिंती आपले 15 शेट आहे, अर्जुन 15 शेट आहेत. तो उमेदवार 1 नंबरचा उमेदवार आहे. आपल्या साहेबांनी काढताना उमेदवार अशा पद्धतीने काढले विकास झाला पाहिजे, त्यामुळे काहीच अडचण येणार नाही. 100% 100%. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं? पस्तीसगाव बाळवणी. बाळवणे. काय म्हणते बाळवणे जनता? बाळवणी जनता काय म्हणते? कमळच. कमळ. का बरं कमळ? काम पस्तीसगाव पाण्याला आता प्रश्न मिटलेला आहे. पाण्याला प्रत्यक्षात काम चालू झालेलं आहे. जी जनता GR मिटत होती ती आता प्रत्यक्षात काम सुरू झालंय. आमदार साहेबांनी प्रत्यक्षात काम सुरू केलंय. सुरू केलेलं आहे. मी स्वतः जाऊन तिथं प्रत्यक्षात पाणी केलेलं आहे. काम चालू आहे की नाही? काम प्रत्यक्षात चालू आहे. त्यामुळे कमळच. विरोधक मध्ये नाही काय नाही. स्वतः उद्या जाऊन बघा त्यांनी. आता म्हणलं तर आता जाऊन बघा त्यांनी. सध्या काम चालू आहे. उमेदवार कसे आहेत? 1 नंबर आहेत. दिलदार म्हणायचे, सहकार्य करणारे गोरगरिबांना. पण पुण्यातल्या म्हणून विरोधक टीका करते. काय नसतंय तसं काय. महाराष्ट्रातलंच आहेत ना. काय पाकिस्तानात आले नाहीत, त्यामुळे काय प्रश्न नाही. किती टक्के मतदान होईल? 80% मतदान होणार तुम्हाला. 100% मतदान होईल. 100% अशा पद्धतीने म्हणतात. दादा नमस्ते. नमस्कार. काय गाव कुठला? बाळवणी. बाळवणीच आहे काय? काय म्हणते जनता बाळवणीची? काय चांगलं कमळ म्हणते. कमळ. गाव कमळाला सगळेजण द्या की दुसऱ्याला पण काय तर. नाही कसं दुधाळ शेठ जे आहेत ते गोरगरीब जनतेचे माणूस आहेत. हा कुठला माणूस कसा असू द्या, कुठल्या कार्यक्रमाला असू द्या, सार्वजनिक कार्यक्रमाला असू द्या, मदत देऊन चांगलेच माणूस ते असं. त्यांची टीका पण केली जाते. आपल्याकडे होते, भाजपमध्ये गेले किंवा पुण्यातला अशा पद्धतीनं. ह्याच्या अगोदर ती कुठे होते, कोणा संघ होते, त्यावेळेला काय म्हणत होती? चांगलं आहे म्हणत होती. आता असं केलं का? दुधाळ शेठने असं का बदललं तर सत्ता सध्याचे लोकप्रतिनिधी आमदार साहेब आहेत. आमदार साहेबांचं काम चांगलं आहे. त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी चान्स मिळेल चांगला, या हेतूने त्यांनी बदल केलेला आहे. जनतेसाठी केलेला आहे. त्यांचा ह्यात स्वार्थ काहीच नाही. काही नसताना, कुठल्या पक्षात नसताना, काही नसताना त्यांचं कामकाज 2-4 वर्ष चांगलं आहे. तेच आम्ही पण ग्राउंड रिपोर्ट करताना बघितलं की लोकांचा प्रतिसाद आहे की लोक म्हणतात की 10 वर्ष झाले त्यांनी सामाजिक जाणीवेतून लोकांची सेवा केली, अडचणी धावून गेले. काय खरं आहे का? खरंय. काय होईल मग या ठिकाणी? काय नाही, चांगलं होते. कमळ चांगलं होतं. नमस्ते दादा. नमस्ते. काय म्हणतो मामा? काय चित्र आहे? गाव कुठलं? बाळवणी. बाळवणीच आहे काय? काय म्हणते बाळवणीकर? बाळवणीकर म्हणजे कमळ. सगळेजण कमळ म्हणत कसं काय म्हणतात? गाव कुठलं? 1 नंबर कमळ आहे. कमळच का? कमळाचे धंदा नाही गावात. का बरं कमळ? का बरं? कमळ म्हणजे आमच्या औषध कमळ आहे. फुल कमळाचे काय मतदार काय इथली सगळी आहे. काय या ठिकाणी मग काय की एकच नंबर कमळ. एकच नंबर कमळ अशा पद्धतीने त्यांनी सांगतायत. अशा पद्धतीने हा येथील माहोल आहे. एकत्र आपण पाहतोय की हुलजंती गटामध्ये भाजप नाही असं वातावरण सध्या झालेलं आहे. नमस्ते. कुठलं गाव? सिद्धनकेरी. काय चर्चा? एकदम कमळ. सिद्धनकेरीचे आहेत कमळ आहे. काय कारण आमदाराने ह्या 24 गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळं त्या भागातल्या सगळ्यांनी कमळ फुलवायचं म्हणून ठरवलंय.
या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला म्हणून आम्ही कमळ फुलवतो. आम्ही दोघं शेतीगिरीचा काय मत आहे तुमचं? काय होईल? काय होणार नाही? भाजप सगळं सगळं भाजप. काय सांगा तुम्ही? काय नाही एवढा एक नंबरला कुठले राष्ट्रवादीला काँग्रेस नको आहे, फक्त भाजप केंद्रावर राहिले तर राज्य चालणाऱ्यांना भरपूर हानी आहे. ए मामा आशीर्वाद. फक्त भाजप पाहिजे असं म्हणते मामा. मामा काय म्हणत, काय चित्र आहे सध्या मरोड्यात? गाव कुठलं? मरोडे. काय गाव असं मरोड्यात? काय चर्चा आहे? भाजप. स्पेशल या ठिकाणी सध्या मरोड्यात आहोत दर्शक. तर या ठिकाणी मतदार बांधव आहेत, त्यांचे संवाद साधूया. या नमस्कार. काय म्हणताय? काय वातावरण आहे मामा? कुठलं गाव? हा? काय म्हणते भाजप? काय म्हणते? सगळीकडे भाजपच म्हणायचं. काय तुमचं काय मत आहे? भाजपच आहे, होय. काय भाजप? भरपूर येणार हा? भाजप येणार. भाजपच येणार. काय म्हणते रजक भाई आपल्या सोबत आहेत? काय काय सांगाल? काय वातावरण आता सध्या? काय वातावरण अतिशय आनंदाचं वातावरण आहे. होय. आज पालकमंत्री येणार आहे, त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व मरोडे ग्रामस्थ और जिल्हा परिषद पंचायत समिती मधील सर्व कार्यकर्ते मतदार बांधव. मतदार बांधव सगळे जमा उपस्थित झालेले आहेत. हा, हा, हा. भाजपमध्ये एक विकासाचं व्हिजन हा, हा. आणि एक विकासाचं मॉडेल बनवणार हा. भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. अच्छा. आमदार साहेबांनी एक विकासाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. या तालुक्यामध्ये गेल्या 40 वर्षात पाण्यावर निवडणुकी लढल्या गेल्या, पाणीच आलं नाही, नुसतं कागदच खाली आले. परंतु भूमिपुत्र म्हणून आमदार साहेबांनी निवडणूक लढवली, ते जिंकले आणि पहिल्याच टर्म मध्ये 35 गावची पाणी पुरवठा योजनेचं काम मंजुरी केलं आणि आज ते प्रगतीपथावर काम आहे. त्यामुळं आमचा या आमदार साहेबांवर प्रचंड विश्वास निर्माण झालाय. कारण आतापर्यंतच्या सर्व ज्यांना आम्ही आमदार केलं त्यांनी पाणी आणतो म्हणून आश्वासनावर आश्वासनं दिली, पण काही काम झालं नव्हतं. आज आमच्या उदाहरणार्थ या मरोडे गावाचा विकास काय म्हणून सांगायचं झालं तर मरोडेला जवळजवळ 24 कोटी रुपये निधी आमदार साहेबांनी दिला. विरोधकांनी आरोप केले हे विकास काय नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही मरोडेत या, माझ्याबरोबर चला. मरोडेमध्ये भैरवनाथ देवस्थानला 10 लाखाचा निधी दिला. ते भैरवनाथ मंदिर आज उभं आहे. त्यानंतर खंडोबा मंदिराला स्वातंत्र्यानंतर 1 रुपया निधी नव्हता, खंडोबा मंदिरालाही 8 लाख रुपये दिले. मुस्लिम समाजाच्या गैबीसाहेब मंदिर त्यांना पण निधी दिला. पेवर ब्लॉकचं चांगलं काम केलंय. अशा पद्धतीनं काम करत असताना आम्हाला एक विश्वास निर्माण झाला आमदारावर. आमदार हे बाहुबली आमदार आहेत. आमदारांना काम सांगितलं ते आमदार साहेबांचं काम असं आहे की त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाही, नॉट, नेव्हर नाहीच, प्रत्येक काम होत असल्यामुळं यस, त्यामुळे आम्हाला गरज नाही. आणि देशाचे पंतप्रधान उमेदवार कसे आहेत काय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तालुक्याचे आमदार समाधान दादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक मरोडे जिल्हा परिषद गटामध्ये संगीता अक्का हनुमंत सेठ दुधाळ या एक उमेदवार आहेत आणि उलजंती गणात अर्जुन मल्लाळे आणि मरोडे गणात मोहिनीताई श्रीकांत गण पाटील या उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि तिन्ही उमेदवार प्रचंड समाज उपयोगी आहेत. समाजाला पाहिजे ते नेमकं विश्वासानं काम करतात. त्यामुळं त्यांना उद्याच्या 7 तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे आणि पुन्हा विजयी सभा याच ठिकाणी पालकमंत्री आणि आमदार समाधान दादा यांना घेऊन याच ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीने विश्वास काय भाजप कशाबद्दल आहे? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन सगळीकडे भाजप आहे. का भाजप विचारतात का तुम्ही? काय विकास काय कशा विकास गावाचे कॅनल, गावाचे रोड असू द्या, पाणी प्रश्न असू द्या, लाईट व्यवस्थित असू द्या, सगळे जे तुमच्या सोयी सुविधा आहेत सगळ्या भाजपने पावल्या. आणि पुण्याचं असतं तर मरोड्यात राहून मरोडा आणि पंचायत समिती हुलजंती गटातलं काम ते 7 वर्ष झालं करते. कुठलेही पदाधिकारी पद नसताना आज 5 ते 7 वर्ष झालं. गाव कुठलं आपलं?
मी माझं मरोड आहे मरोडच आहे. हा. मग काय असं कसं काय म्हणते ते? लाखो रुपये स्वखर्चातून खर्च केलेत. हा, सामाजिक सामाजिक ह्याच्यातनं सगळ्यातनं खर्च केलेत. हा. आणि का म्हणणार ना मतदार होय. हा मग विरोधक का टीका करते असते? विरोधकाला मुद्दा पाहिजे. होय. हा भाजपमध्ये पळून गेले असं म्हणते ते. भाजपमध्ये पळून गेले म्हणजे काय आता काय म्हणायचं मग? भाजपमध्ये पळून गेले विरोधकाला तर मुद्दे तर पाहिजे की हा, का पळून गेले मग सांगा विरोधकानं. बरोबर आहे. हा मी त्याला मी मग चर्चा मी करताना- बाहेर देतो का पळून गेले ती होय. हा बर बर विरोधकांना सांगायचं का पळून गेले त्याला मी बाहेर देणार. मी स्वतः विशाल कुंभार होय. मरोडत हा बर बर हा. हा विकास केलाय तेवढा विकास होय. श्रीकांत पाटील आणि हा. दुळा शेटनं हनुमान दुळा शेटनं केला विकास हा जनता दिली निवडून. सत्तेत नसताना निवडून देणार. 1001%. 1001%. काय नाही हनुमान तुझा तुम्ही रिपोर्ट ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला. हा, गरीबाचा वाद आहे गरीबाचा गाव कुठलं? खमदार मध्ये काय चर्चा आहे? दुधाळ शेठचा आहे की दुधाळ शेठची काय दुधाळ शेठची चर्चा? नाही, त्याने प्रत्येक आता कुठला कार्यक्रम असला शिवजयंती म्हणून आंबेडकर जयंती असो होय. कोणाचा वैयक्तिक कार्यक्रम असो ते गाठीभेटी घेणं त्यांना आर्थिक मदत करून दवाखान्याला आजारी असेल तर त्यांना आर्थिक मदत करणं असा संपर्क बऱ्याचशा सामाजिक कार्य आहे चांगला हा सामाजिक कार्य चांगला आहे म्हणून त्याला देणार. हो 100%. त्या सगळेजण भाजप म्हणलं कसं मग विरोधकाला काय आहे का ना मतदान इथं? तर त्याचं कार्य असेल तर त्यांना मिळत असतं ना त्याचं कार्य त्यांना कसं मतदान मिळवणार मग टीका कसं काय करते ते? पुण्याला आहे ते पळून गेले ते भाजपमध्ये गेले ते आमच्याकडून नाही, सोडून. पुण्याला जर ते नाही म्हणत असेल तर त्याने संपर्क कसा आहे त्यांच्यावर दुधाळशेठचा हा, हा, हा. तर ते पुण्याला म्हणते दोषेत त्याचा एवढा संपर्क कसा वाढला म्हणजे एवढी सगळी जनता त्यांच्यावर काय मतदान करायला लागली त्यांच्यावर काय बोलायला लागली हा, हा. असं आहे. आणि हा समोरचा उमेदवार म्हणतोय माणूस आहे पण मी बघत नाही. मी आतापर्यंत बघतो आमचे वडील गेल्यापासून सरपंच होते खंडाळचे त्या आधी सरपंच 25 वर्ष सरपंच होते आज पण माणूस कधी दिसला नाही तर आम्हाला माणूस माहित नाही हा, माहितीच नाही. हा तर आम्ही त्यावर मतदान करणार कसं बरोबर आहे. मग दुधाळ शेठ मात्र सगळं चर्चा हा आहे. तुझ्या संपर्कात येते प्रत्येक घरी आता आमच्या प्रत्येक वेळी आमच्या गावात येते कुठल्या कार्यक्रमाला संपर्कात येते हा, हा. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हवा काय त्यांच्या पाठीशी असणार आहे. अशा पद्धतीने काही इतर काही नागरिक आहेत त्यांचे संवाद साध्या मत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय गाव कुठला? बालेवाडी. बालेवाडी. काय म्हणते बालेवाडी? बालेवाडी काय वनवे अवताडे वनवे? परिवार. कोणाला? अवताडे परिवार. अवतडे परिवार. जिकडून अवताडे तिकडून होय. गाव. बालेवाडी या गटात येते ना उलजिनी गटात? हा, उलजनी काय गट. म्हणतो उलजिनी गट? वनवे वनवे भाजपच. भाजप वनवे. हो सगळेजण भाजप म्हणलं कसं व्हायचं असं चर्चा? दादा नमस्ते. गाव बालेवाडी. बालेवाडी. काय म्हणते बालेवाडीकर? बालेवाडीकर मध्ये पूर्ण भाजप. पूर्ण भाजप. पूर्ण भाजप. काय सगळे भाजप मध्ये झाले वातावरण? काय असं काय जादू केले? भाजप पक्ष चांगला आहे त्यामुळं लोकांची कामं त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्या सगळ्या त्यासाठी त्यामुळे भाजप. भाजपकडे जाणार. काय आहे का समस्या तुमच्या गावातल्या काय अडचणी? गावातल्या आता आमदार साहेबांनी 5 कोटी रुपये निधीतल्या गावाला 2-3 कोटी रुपये दिले जातात त्यामुळे गावात समस्या नाही. गाव आमचं सध्या नंबर मध्ये आहे. नंबर मध्ये आहे. पर्यटन मध्ये गाव बसल्याचं चालू आहे ते. होय. हा बघितलं मी पण त्या ठिकाणी स्मशानभूमी सुद्धा एकदम सुसज्ज असं केलेलं आहे. झाडे लावलेले आहेत. अशा पद्धतीने बघितलं त्या वातावरण चांगलं. हा, वातावरण एकदम चांगलं. म्हणजे भाजपला सुद्धा वातावरण चांगलं आहे म्हणा. भाजपला सुद्धा वातावरण 1 नंबर आहे. म्हणजे आजपर्यंत नाही आमदार साहेब ज्यावेळेस भाजपमध्ये गेले तर त्याच्या आधीपासून पण आम्ही आमदार साहेबाच्या मागे आणि भाजपमध्ये आल्यापासून आम्ही भाजपच्याच मागे. भाजप आमदार. आहे. विकास होणार. विकास 100% होणार. विजय होईल. विजय 100% निश्चित आहे. विजय विजय निश्चित आहे. विजय निश्चित अशा पद्धतीने सांगतात बांधव. बघू शकतो आपण या ठिकाणी काही इतरही मतदार आहेत त्यांचे संवाद साध्या सगळ्यांचं आपण मत जाणून घेतोय. या ठिकाणी काय एकंदरीत चर्चा आहे उलजिनी गटामध्ये कुणाची हवा आहे आपण जाणून घेतोय. नमस्कार. नमस्कार बोला की. दादा मला एक मिनिट फोन करतो तुम्हाला थांबा. कागस्ट कागस्ट मधून आलाय. काय सांगते कागस्टची जनता काय म्हणते? जनता कागदची भाजप म्हणते. भाजप म्हणते. हा. भाजपच का बरं म्हणते सांगा बरं? भाजपनं एवढं सगळी कामं केलीत आता भाजपच म्हणणार ना. होय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जी कामं झाली होती ती आता भाजपनं केलीत कामं तर भाजपनं कामं केली तर मग भाजपच म्हणणार ना. विकास झालाय तुमच्या गावात? अगदी भरपूर विकास झाला. समस्या आहेत का आता अजून तरी? भरपूर समस्या आहेत आता सुटलेले आहेत तरी हा, हा. 30-40% सुटलेले आहेत. हा, हा. 50 ते 60% अजून बाकी आहेत. बाकी आहेत. हम्म. कोण ते सोड कोण सोडवलं? आमचे आमदार साहेब आमदार साहेब सोडवलं. समाधान दादा अवतडे. होय. आता इथलं जे गटातून उमेदवार आहेत त्यांना टीका केली जाते. पुण्यात राहतात ते भाजपमध्ये पळून गेले असं सांगतात. काय मग राहू दे की कुठे पण राहू दे की पुण्यात राहिले आणि कुठे राहिले तुमच्या अडचणीला इथं गावात असले विषय संपला की. आता असे कोणते मोठे उद्योजक नाहीत सांगा मला त्यांची पुण्यात घरं नाहीत मुंबईत नाहीत सोलापुरात नाहीत. ऍट ए टाइम उद्योजक आहेत म्हणल्यानंतर ते त्यांचा उद्योग बिझनेस सांभाळून जर राजकारण करत असतील आणि ते पुण्यात राहत असतील तर तुम्हाला दुखणं असं कारण काय आहे? काय कारण आहे? आता गरीब विरुद्ध श्रीमंत अशी भावनिक खेळ खेळत होते. काय सांगा? गरीब कोणताच राजकारणात येत नसतो आणि जो स्वतःला गरीब म्हणतोय
तो पण श्रीमंतच आहे असं म्हणावं लागेल. आणि जर मग श्रीमंत हनुमान शेठला म्हणत असतील तर हनुमान शेठ पण गरीबच आहेत म्हणावं लागेल. अगदी सर्वसामान्य तळागाळात गेलेला माणूस आहे तो व्यक्ती आहे. कसं काय म्हणू शकताय गरीब विरोध? काय सहानुभूती घ्यायचा प्रकार आहे का? तुम्हीच वर्षानुवर्षी तो स्थानिकला राहून राजकारण करताय. त्यांना पण वाटलं कुठेतरी लोकांची सेवा करावी तर तुम्ही गरीब श्रीमंत ही लॉजिक लावताय का? काय उपयोगच नाही. ते सहानुभूतीचं फक्त कार्ड खेळलं जाते. सहानुभूती कारण खेळलं जाते समजून घ्या ना तुम्ही. लोकांच्या विकासाचं बोललं जात नाही. लोकांच्या विकासाचं बोललं जात नाही. लोकांच्या विकासाच्या बाबतीत तुम्ही काय विजन आहे तुमच्या डोक्यामध्ये, काय सुधारणा करण्याचा तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे ते नाही. आमचा उमेदवार होता तिकडे गेला, भाजपने नेला, काय पुण्यात राहते ही काय टीका? तुम्ही सांगा की आम्ही ही चांगली कामं करणार आहे, लोकांना निवडून द्या. हा आम्हाला निवडून द्या, आमच्या हातने ही चांगली कामं झालीत, अजून आम्ही सामाजिक कामं एवढी केलेत, आम्ही राजकारण कमी पण समाजकारण जास्त केलेलं आहे, त्यातून हे आमचे स्पष्टपणे उदाहरण आहे समोर असं दाखवून द्या की. विचाराने आता ठीक आहे 2 पैसे जरी उद्योगधंद्या माध्यमातून कमवले असले तरी येऊन लोकांसाठी खरंचलेत. हॉस्पिटल असेल, शालेय असेल, कोणतं स्पर्धा असतील, ह्या मंदिरांच्या वर्गणी असतील, यात्रा असतील, जयंती असतील, ह्या सर्वांसाठी त्यांनी आतापर्यंत भरभरून दिलेला आहे. आणि झालं काय आता बघितलं ताज्या नुकत्याच झालेल्या निवडणुका महानगरपालिकामध्ये एवढे भरभरून भाजपला यश मिळालं. माणसाचं मन परिवर्तन होत असतं की हो. आपण पण कुठेतरी चांगल्या पक्षात जावं, आपण पण कुठेतरी चांगल्या पक्षावर काम करावं. असं काय हनुमान शेठ बरोबर असा टॅग लावला नव्हता राष्ट्रवादीचे, हे काँग्रेसचे किंवा हे अजून आमच्या पक्ष आहेत, फलाला पक्ष आहेत, काय नव्हतं. भाजप बरोबर आले, काय अडचण आहे? जनता साथ देईल, निश्चित स्वरूपात साथ देणार. मुळातच हा जिल्हा परिषद गट पाठीमागे 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्हा परिषद गटानं न भूतो न भविष्यती मला वाटतं आमदार साहेबांच्या विधानसभेला 1.5 हजाराचं लीड दिलेलं आहे, 1.5 ते 2 हजार लीड दिलेला आहे, मताधिक्य दिलेला आहे. पहिलेच माणसांच्या डोक्यात भाजपबद्दल इथं विचार रुजलेले आहेत. आणि त्यात आता चांगली माणसं जर भाजपमध्ये आली तरी दुधात साखर पडल्यासारखं झालं ना ते. त्यामुळं भरघोस मतानं हा व्यक्ती निवडून येणार आणि ह्या खोट्या अफवा आणि ह्या खोट्या अशा काय भूलथापाला जनता बळी पडणार नाही आणि त्यांनी असे काय अफवा पसरवू नयेत. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी भाजप असेल किंवा हे उमेदवार असेल हे विकासाचं विजन घेऊन पुढे जाणारे नेतृत्व आहे, भावनिक राजकारण खेळत नाही अशा पद्धतीने मत मांडतात. आणि या ठिकाणी भाजप हे विकासाचं विजन घेणार आहे तर त्या पाठीशी आपण जनता राहावी अशा पद्धतीने आश्वासन केलंय. इतर काही नागरिकांचे युवा नेतृत्व आहे. काय सांगाल, गाव कुठलं? बालाजीनगर. बालाजीनगर मधून आले जागा. काय नाव आपलं? संग्राम रंगनाथ राठोड. संग्राम. काय म्हणते गाव, काय म्हणते? काय नाही, गाव तर 100% कौल हनुमान शेठ दुधाळ आणि आमचे ताई गणपाटील ताई त्यांना 100% बरं बरं. काय त्यांनाच काय होते नाही ते कामाचे माणसं आहेत. कामाची माणसं. तुमच्या गावाची जनता काय? 100% हनुमान शेठ दुधाळ. 100%. तुम्ही दादा कुठलं गाव? बालाजीनगर. बालाजीनगर. काय म्हणते जनता? बालाजीनगर म्हणते आपण जरा हनुमान शेठ दुधाळ. सगळं भाजपला केल्यानंतर विरोधकाला काय राहिलंय? विरोधकाला काय नाही, विरोधक फक्त लीड मोजायची. आता फक्त लीड मोजायची तुम्ही. 100% आम्ही देणार. बालाजीनगरचा काय नाव? अभिषेक राठोड. काय म्हणतो अभिराठोड? काय चाललंय? काय नाही निवांत. आपण शेठचा सोकुर्जानं संपर्क करायला काढलोय शेठच्या नावावरनं. शेठच्या नावानं सो करता तुम्ही गावात? होय, सो करता तुम्ही. बघा या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. काय नाव म्हणलं आपलं? अभिर राठोड यांनी आपल्या बालाजीनगरमध्ये सो करता दुधाळ शेठ हनुमंत दुधाळ शेठ यांच्या नावाचं संपर्क कार्यक्रम सो करता तुम्ही. काय असं एवढं प्रेम कसं काय? कारण कुठल्या समाजाला कुठल्या गोष्टीला गेलं तर पुन्हा पाकळी जातं शेठ. होय, आपल्या समाजासाठी कुठल्या गोष्टीला कमी नाही. सहकार्य केलं. होय, कसा माणूस आहे? 1 नंबर रॉयल माणूस आहे. रॉयल माणूस आहे. तालुक्यातून नाही कोण. होय, त्यांच्याकडे तुम्ही राहणार. या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीशी राहू कारण इतकं प्रेम आहे की ते सो करतात. या ठिकाणी संपर्क काढले अजून हे चित्र आहे आपण अपडेट करून देऊ.